Hello, good afternoon, students. Now, today we are going to discuss the factors affecting enzyme activity. Enzyme activity. Okay. There are the number of factors that affects the enzyme activity. So, the first factor, that is the pH. Okay. So, the activity of enzyme is greatly influenced by the pH value. Okay. pH value of the surrounding. सराउंडिंगला जे काही असेल, जे कुठला मीडिया असेल, तर त्या ठिकाणी ते मीडियाचं जे पीएच आहे त्याच्यावर या ठिकाणी एन्झाईमची ऍक्टिव्हिटी ही डिपेंड असते. द एक्स्ट्रीमली ऍसिडिक ऑर अल्कलाइन, it usually causes the irreversible destruction. Okay, so extreme acidity or alkalinity causes destruction. Causes destruction of the enzyme. Okay, and this destruction is irreversible. म्हणजे एकदा ते डिस्ट्रक्शन झालं की त्या ठिकाणी परत ते नंतर रिव्हर्स स्टेजला त्या ठिकाणी येत नाही. एकदा डिस्ट्रक्ट झालं म्हणजे झालं. ओके, तर या ठिकाणी हे कशामुळे होत असेल? इट इज ड्यू टू द प्रोबॅबिलिटी ऑफ हायड्रोलिसिस ऑर डिनेचरेशन ऑफ द प्रोटीन पार्ट ऑफ द एन्झाईम मॉलिक्यूल. ओके, तर या ठिकाणी पॉसिबली या ठिकाणी याचं कारण जे आहे, तर या ठिकाणी प्रोबॅबली ड्यू टू हायड्रोलिसिस. एक तर एन्झाईमचं त्या ठिकाणी हायड्रोलिसिस होत असेल म्हणजे ब्रेकडाऊन होत असेल वॉटर मॉलिक्यूलमुळे, तर या ठिकाणी ऑर डिनेचरेशन त्या ठिकाणी होत असेल म्हणजे कॉग्युलेट वगैरे होत असेल किंवा ब्रेक होत असेल तर डिनेचरेशन. तर या ठिकाणी एक तर हायड्रोलिसिस म्हणजे ब्रेकडाऊन होईल किंवा डिनेचरेशन कॉग्युलेशन. तर ह्या दोन कारणामुळे कदाचित या ठिकाणी इरिव्हर्सिबल डिस्ट्रक्शन त्या ठिकाणी एन्झाईमचं झालेलं दिसून येतो. ओके, जर एक्स्ट्रीम ऍसिडिटी म्हणजे हायली ऍसिडिक कंडिशन किंवा हायली अल्कलाइन कंडिशन असतील तर, आणि जर लेस डिग्री ऑफ किंवा लेस पीएच जर असेल तर लेस ऍसिडिटी और अल्कलिटी ओके, less acidity or alkalinity, it may cause the reversible inactivation. रिव्हर्सिबल म्हणजे या ठिकाणी डिऍक्टिव्हेट होईल परत ऍक्टिव्हेट होईल, अशा दोन्ही कंडिशन त्या ठिकाणी असू शकतात. सो रिव्हर्सिबल इनऍक्टिव्हेशन म्हणजे जरी इनऍक्टिव्ह झाला तरी तो परत ऍक्टिव्ह होऊ शकतो. म्हणजे जर लेस ऍसिडिटी अल्कलिटी असेल तर रिव्हर्सिबल इनऍक्टिव्हेशन होतं. बट इफ देयर इज एक्स्ट्रीम ऍसिडिटी और अल्कलिटी, इट कॉजेस द destruction of the enzyme and it may be due to the hydrolysis or denaturation of the protein part of the enzyme. ओके, म्हणजे त्या एन्झाईम मध्ये आपण त्या दिवशी पाहिलं ना की एन्झाईम मध्ये प्रोटीन पार्ट असतो आणि नॉन प्रोटीन पार्ट त्या ठिकाणी दोन्ही. काही प्रोटीन जे असतात ते प्युअर प्रोटीनच असतात. काही प्रोटीन्स मध्ये आपण पहिल्या लेक्चर मध्ये पाहिलं की त्या ठिकाणी काय असतात, तर त्या ठिकाणी एन्झाईम बरोबर काही अदर पार्ट्स पण त्या ठिकाणी नॉन प्रोटीन पार्ट अटॅच असतात. तर जर प्रोटीन पार्ट हा हायड्रोलाइज झाला किंवा डिनेचर्ड झाला एक्स्ट्रीम ऍसिडिटी किंवा अल्कलिटीमुळे, तर त्याचं परमनंट डिऍक्टिव्हेशन होऊन जातं, परत ऍक्टिव्हेट होत नाही. पण लेस ऍसिडिटी अल्कलिटी असेल इट कॉजेस द रिव्हर्सिबल इनऍक्टिव्हेशन. ओके, आता इट appears that each enzyme has its optimum pH. Okay, each enzyme has its optimum pH. Okay, मग आता या ठिकाणी ऑप्टिमम पीएच म्हणजे काय? at which the most rapid activity occurs. At which most rapid activity occurs. म्हणजे एन्झाईमची ऍक्टिव्हिटी ही जास्तीत जास्त ज्या पीएच ला होईल त्याला म्हणायचं ऑप्टिमम पीएच, at which the most rapid activity occurs. Okay,
मग या ठिकाणी दिस ऑप्टिमम पीएच ऑफ द एन्झाइम्स दे मे व्हॅरी. ओके, इट मे व्हॅरी. आता इट मे व्हॅरी म्हणजे काय, तर या ठिकाणी फॉर एक्झाम्पल जर पेप्सिन नावाचं एन्झाइम आपण घेतलं, तर या ठिकाणी हे एक्स्ट्रीम ऍसिडिक कंडिशनला त्या ठिकाणी वर्क करतं. सो इट वर्क इन जवळपास 2 pH, या इतक्या कमी pH ला हे काम करत असतं. तर या ठिकाणी हे जे, तर या ठिकाणी ऑप्टिमम pH ऑफ दिस पेप्सिन, तर या ठिकाणी इट इज 2. म्हणजे ऍसिड मीडियम मध्ये गॅस्ट्रिक ज्युसेस वगैरे जे असतात, तर त्या ठिकाणी आपण पाहतो की आपण जेव्हा प्रोटीन आपण घेतो डाएट मध्ये, त्यावेळेस थोडं पित्त वाढतं, कारण त्या ठिकाणी पेप्सिन नावाचं एन्झाइम त्या ठिकाणी प्रोटीन डायजेस्ट करण्यासाठी लागत असतं. आणि मग या ठिकाणी ऍसिडिटी वाढते, म्हणजे 2 pH त्या ठिकाणी होतो. तर या ठिकाणी जनरली स्टमक मध्ये 2 pH त्या ठिकाणी असं, कारण तिथे गॅस्ट्रिक ज्युसेस असतात आणि त्यांचं ते हायली ऍसिडिक कंडिशनचे असतात. आणि इंट्रासेल्युलर एन्झाइम जर बघितला, तर pH इट इज ऑप्टिमम pH इट मे बी नियर टू न्यूट्रॅलिटी. ओके, इंट्रासेल्युलर एन्झाइम जर बघितलं, सेलच्या आतमधले दुसरे एन्झाइम जर बघितले, इंट्रासेल्युलर एन्झाइम, so they are work optimum pH जो येतो तो it is the neutral, म्हणजे न्यूट्रल pH ला ते मॅक्झिमम वर्क करतात. ओके, सो इन दिस वे द pH is affects on the enzyme activity. Okay, then the next factor, second factor, that is temperature. आता टेम्परेचर पहा, टेम्परेचर affects the enzyme reactions in the same way as it affects the ordinary chemical reaction. म्हणजे ऑर्डिनरी केमिकल रिएक्शन ज्या पद्धतीने या ठिकाणी टेम्परेचरचा परिणाम दाखवतात, त्याच पद्धतीने एन्झाइम सुद्धा त्या ठिकाणी सिमिलर वे इट शोज द इफेक्ट. ओके, म्हणजे काय, ॲज द टेम्परेचर रायझेस, ओके, टेम्परेचर वाढलं, रेट ऑफ केमिकल रिएक्शन इन्क्रीजेस. Rate of chemical reaction increases. ओके, जसं टेम्परेचर वाढतं रेट ऑफ रिएक्शन त्या ठिकाणी इन्क्रीज होतं. ओके, तर या ठिकाणी अशा पद्धतीने नॉर्मली सुद्धा या ठिकाणी जे रिएक्शन्स असतात ते टेम्परेचरचा असाच परिणाम दाखवतात की टेम्परेचर वाढलं, रेट ऑफ रिएक्शन त्या ठिकाणी वाढली. ओके, सो हे कशामुळे होतं, इट इज ड्यू टू द ऍक्टिव्हेशन ऑफ द मॉलिक्युल्स. म्हणजे जे मॉलिक्युल्स असतात रिएक्शन मध्ये, रिएक्टंट्स, so reactants they show the activation of their molecules. Okay, molecules ते ऍक्टिव्हेट होतात, ऍक्टिव्हेशन एनर्जी त्या ठिकाणी लागते. ओके, आपल्याला माहिती आहे रिएक्शन साठी ऍक्टिव्हेशन एनर्जी लागते. तर या ठिकाणी मग मॉलिक्युल जे ते ऍक्टिव्हेट होतात ज्यावेळेस टेम्परेचर या ठिकाणी जास्त होतं, आणि त्या ठिकाणी ते रिएक्शन जास्त झाले, टेम्परेचर जास्त झाले तर रिएक्शनचा रेट वाढतो. सिमिलरली एन्झाइम reactions also which shows the same effect. म्हणजे as the temperature increases, rate of enzymatic reactions also increases. But when temperature rises above the certain limit, आता certain limit म्हणजे काय, तर या ठिकाणी इथं सुद्धा ऑप्टिमम टेम्परेचर हा कन्सेप्ट येतो. ओके, म्हणजे या ठिकाणी when temperature exceeds beyond the limit, the enzyme loses its activity. When temperature exceeds limit, म्हणजे त्याची जी लिमिट आहे त्याच्यापेक्षा जास्त जर टेम्परेचर झालं तर एन्झाइम लुजेस इट्स ऍक्टिव्हिटी. And it is after the destroying of the tertiary structure. It is after destroying tertiary structure. आपण प्रायमरी स्ट्रक्चर, सेकंडरी आणि टर्शरी स्ट्रक्चर पाहिलं होतं प्रोटीनचं. ओके, तर मग या ठिकाणी प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी स्ट्रक्चर ते एकदम ग्लोब्युलर फॉर्म मध्ये असतं. टर्शरी स्ट्रक्चर सुद्धा डिस्ट्रॉय होईपर्यंत ते ऍक्टिव्हिटी दाखवतं.
पण या ठिकाणी जेव्हा टेम्परेचर लिमिट खूप जास्त एक्सीड होतं, टर्शरी स्ट्रक्चर सुद्धा त्या ठिकाणी डिस्ट्रॉय होऊन जातं आणि त्यावेळेस त्या ठिकाणी एन्झाईम ऍक्टिव्हिटी ही लॉस्ट होते. ओके. सिमिलरली लो टेम्परेचर सच ॲज द फ्रीजिंग टेम्परेचर. ओके. म्हणजे लो टेम्परेचर म्हणजे पर्टिक्युलरली फ्रीजिंग टेम्परेचर. Particularly the freezing temperature. Okay. So generally enzymes get inactivated at this temperature. Enzyme get deactivated or inactivated. Deactivated or inactivated. Okay. So therefore it follows for the every enzyme. म्हणजे प्रत्येक एन्झाईम या ठिकाणी हाच पॅटर्न त्या ठिकाणी फॉलो करत असतो. अंडर अ given set of condition there is a temperature at which the enzyme activity is at the maximum. It is known as the optimum temperature. Okay. This optimum pH तसा optimum temperature. आता ऑप्टिमम टेम्परेचर म्हणजे काय, तर या ठिकाणी अंडर अ गिवन सेट ऑफ कंडिशन म्हणजे या ठिकाणी टेम्परेचर, लाईट, हीट हे सगळे एन्व्हायरमेंटल फॅक्टर हे या सगळ्या गिवन सेट ऑफ कंडिशन्स मध्ये तर या ठिकाणी ॲट विच द ॲक्टिव्हिटी ऑफ एन्झाईम और देयर इज अ टेम्परेचर, there is a temperature at which activity of enzyme is maximum. ओके. एखाद्या कंडिशन मध्ये दिलेल्या कंडिशन मध्ये ज्या वेळेस एखाद्या पर्टिक्युलर टेम्परेचरला जेव्हा एन्झाईमची ऍक्टिव्हिटी ही मॅक्झिमम असते, ओके, तर त्या टेम्परेचरला काय म्हणायचं, ऑप्टिमम टेम्परेचर. तर या ठिकाणी फॉर द मोस्ट ऑफ द ॲनिमल्स द ऑप्टिमम टेम्परेचर इज लाईज बिटवीन 35 टू 37 टू 45 डिग्री सेंटीग्रेड. ओके. म्हणजे ॲनिमल्स मध्ये मोस्ट ऑफ द ॲनिमल्स मध्ये त्या ठिकाणी हे ऑप्टिमम टेम्परेचर जे आहे, ओके, ते 37 टू 45 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत असतं. म्हणजे विचार करा, ग्लोबल वॉर्मिंग एवढी वाढते, दरवर्षी 1 डिग्रीने टेम्परेचर रेज होते. अशा कंडिशन मध्ये आता सध्या टेम्परेचर 45 पर्यंत सहज जातं, पण ते जर 45, 46च्या पुढे 47, 48, 49, 50 असं जर जायला लागलं तर आपल्याला मरण्यासाठी एन्झाईम डिॲक्टिव्हेशन पुरेच आहे. तर एन्झाईम डिॲक्टिव्हेशन झालं की सगळे लोक आहे, सगळे प्राणी सगळे जी लिव्हिंग सिस्टीम आहे ती डेड व्हायला लागेल. कारण या ठिकाणी सगळे ॲनिमल्स डेड व्हायला लागतील. प्लांटचं या ठिकाणी त्यांचं रेंज साधारणपणे मागे पुढे थोडंसं असंच असतं. ओके. तर या ठिकाणी आपल्याकडे थर्मो सिस्टीम जरी असली, थर्मोस्टॅट जरी असलं ॲक्टिवेट, तरी पण या ठिकाणी ते किती काम करणार. तर त्याच्यामुळे ग्लोबल टेम्परेचर वाढू नये म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजे. ओके. तर या ठिकाणी 37 डिग्री सेंटीग्रेड टू 45 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर, त्याला ते मॅक्झिमम, इट इज नोन ॲज द ऑप्टिमम टेम्परेचर. याला मॅक्झिमम त्या ठिकाणी एन्झाईम्स वर्क करतात. याला एक्झिट जर झालं टेम्परेचर तर एन्झाईम डिॲक्टिव्हेशन होईल, इनॲक्टिव्हेशन होईल. आणि जर त्याच्यापेक्षा फ्रीजिंग टेम्परेचरला जरी गेलं तरी त्या ठिकाणी एन्झाईम इनॲक्टिव्हेट होतात. तर या ठिकाणी अशा प्रकारे हे टेम्परेचर त्याच्यावर अफेक्ट करतं. Then third factor, that is substrate concentration. Substrate concentration. Okay. Substrate concentration. Substrate concentration. So in enzymatic reaction, any increase in substrate concentration, it causes the velocity of reaction to increase at the first. Okay. म्हणजे substrate concentration increases,
it increases velocity of reaction. Velocity of reaction. The velocity is denoted by v and substrate is denoted by s. Okay. Theoretically, so but the rise in v. Okay. जर velocity ही खूप जास्त वाढली. Okay. To increase and for पहिल्यांदा त्या ठिकाणी velocity वाढते. But the rise in velocity it decreases progressively with the rise in substrate concentration. Okay. म्हणजे velocity decreases progressively with the rise in substrate. Progressively म्हणजे टप्प्याटप्प्याने जसं जसं वाढत जाईल तसं progressively with the rise in substrate. ओके म्हणजे सुरुवातीला सबस्ट्रेट इन्क्रीज वेलोसिटी इन्क्रीज त्याच्यानंतर काही काळानंतर वेलोसिटी ही टप्प्याटप्प्याने हळूहळू कमी व्हायला लागते जसं सबस्ट्रेट त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन वाढायला लागतं. ओके so the reaction ultimately reaches the maximum velocity and it does not increase any further. Okay so velocity reaches at its maximum okay and then further there is no increase. Further there is no increase in velocity. By increasing substrate concentration. Substrate concentration. Okay. म्हणजे सुरुवातीला सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन वाढतं तसं वेलोसिटी वाढते नंतर एक टप्पा असा येतो की मॅक्झिमम वेलोसिटी जाते आणि तिथून पुढे आपण सबस्ट्रेट जरी अजून कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तरीही वेलोसिटी वाढत नाही. ओके मग या ठिकाणी जर आपण याचा जर आपण ग्राफ काढला तर हा ग्राफ कसा येतो पहा. तर या ठिकाणी ही जी आहे रिॲक्शन विदाउट एन्झाईम it is reaction without enzyme. कोणी खाल्ले गोळी Reaction without enzyme. Reaction without enzyme. Okay. आता reaction with enzyme पहा. आता या ठिकाणी इथे काय होतं पहा. आता इथे काय झालं पहा. Okay. 15 kilomolar and half velocity it is max. Okay. आता इथे जसं वाढत जाईल तसं V max इथे हाफ V max इथे फुल V max. सुरुवातीला हाफ V max इथे पहा इथे एकदम वाढत गेलं रिॲक्शन रेट and then it becomes stationary. Okay stationary म्हणजे there is no increase. So it is the reaction with enzyme. Enzyme. Okay आता इकडे काय इकडे velocity. Okay rate of velocity. Okay इकडे concentration of substrate.
तर जसं या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन वाढवेल तशी वेलॉसिटी त्या ठिकाणी वाढते, पण लेटर ऑन इवन दो देयर इज अ रेज इन सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन वाढत गेलं तरी त्या ठिकाणी रिॲक्शन रेट हा स्टेशनरी राहतो. ओके, तर या ठिकाणी इट ऑकर्स बिकॉज एन्झाईम मॉलिक्युल्स ऑफ द सबस्ट्रेट एनी फर्दर इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सबस्ट्रेट. ओके, म्हणजे या ठिकाणी काय होतं, द रिॲक्शन अल्टिमेटली रिचेस द मॅक्झिमम वेलॉसिटी and it does not increase any further by increasing the concentration of the substrate. म्हणजे सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन वाढून सुद्धा त्या ठिकाणी ते वाढत नाही. आता हे कशामुळे घडतं, इट ऑकर्स बिकॉज द एन्झाईम मॉलिक्युल्स ऑफ द सबस्ट्रेट एनी फर्दर increase in concentration of substrate will saturate all the enzyme molecules. ओके, म्हणजे सपोज आता या ठिकाणी 100 मॉलिक्युल्स एन्झाईमचे, आता या ठिकाणी आपण पहिल्यांदा 80 पर्यंत या ठिकाणी सबस्ट्रेट मॉलिक्यूल टाकले, तर त्या ठिकाणी ते 80 मॉलिक्यूलला त्यांनी एक लॉक केलं, रिॲक्शन रेट भरपूर आहे. त्यानंतर 90 टाकलं, रिॲक्शन रेट आहे अजून, कारण त्या ठिकाणी एन्झाईम अजून 10-20 मोकळे आहेत. परत त्या ठिकाणी 100 टाकले, रिॲक्शन काय होतीये, कारण त्या ठिकाणी आता ती स्लो झाली, कारण 100 एन्झाईम मॉलिक्यूल 100 कॉन्सन्ट्रेशन त्या ठिकाणी सबस्ट्रेट मॉलिक्यूलचे त्या ठिकाणी लॉक झाले. आता आपण 110 मॉलिक्यूल सबस्ट्रेटचे टाकले, एन्झाईम किती 100च. 120 टाकले, एन्झाईम किती 100च. 130 मॉलिक्यूल टाकले, एन्झाईम किती. मग या ठिकाणी रिॲक्शन कशी राहणार आहे, स्टेशनरी. सुरुवातीला जोपर्यंत एम्प्टी एन्झाईम मॉलिक्यूल आहेत तोपर्यंत रिॲक्शन रेट फास्ट राहणार, आणि जसे सगळे एन्झाईम मॉलिक्यूल्स लॉक झाले, किती सबस्ट्रेट वाढवलं तरीही त्या ठिकाणी रिॲक्शन रेट वाढत नाही, बिकॉज देयर इज अ सॅच्युरेशन ऑफ एन्झाईम मॉलिक्यूल्स. सो देयर इज नो, इवन दो देयर इज अ फर्दर increase in substrate concentration, the enzyme molecules they are not free to bind with the substrate. Okay, so due to that what happened, the velocity of enzyme reaction cannot be increased beyond the limit by adding the more substrate. कितीही सबस्ट्रेट जरी टाकलं तरी एन्झाईम जेवढे तेवढंच लिमिट पर्यंत रिॲक्शन रेट वाढू शकतो, त्याच्या पुढे नाही. ओके, तर त्या ठिकाणी आता इथे केएम आहे पहा. आता केएम ला काय म्हणायचं, मायकेलिस कॉन्स्टंट. ओके, मायकेलिस कॉन्स्टंट केएम इथे दाखवले पहा, केएम. The Michaelis constant of enzyme, it is defined as the concentration of substrate at which the reaction reaches half of its maximum velocity. Okay, हे बघा इथे half of its maximum velocity, इथे half v दाखवले ना, v max. तर half of the Michaelis constant म्हणजे काय, the concentration of substrate. Okay, तर मायकेलिस कॉन्स्टंट म्हणजे काय, द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट, concentration of substrate at which the reaction reaches half its maximum velocity. म्हणजे त्याच्या मॅक्झिमम वेलॉसिटीच्या हाफ कंडिशनला त्या ठिकाणी जे कॉन्सन्ट्रेशन सबस्ट्रेट असतं, the concentration of substrate at which the reaction reaches half of its maximum velocity. It is known as Michaelis constant. Known as Michaelis constant, denoted as Km. Denoted as Km. So Km is expressed in molecule of substrate per liter. Km means the molecules
of substrate per liter. एका लिटर मध्ये सबस्ट्रेटचे किती मॉलिक्युल्स आहेत? ओके, तर ते म्हणजे हे Km, ज्याला मायकेलिस कॉन्स्टंट म्हणतात. तर मायकेलिस कॉन्स्टंट म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट ॲट विच द रिएक्शन reaches half of its maximum velocity. That is known as the Michaelis constant. Okay, it is measure of the affinity of the enzyme for its substrate. Michaelis constant आपण काय मोजतो? The affinity of enzyme to its substrate. Okay, तर या ठिकाणी लोअर द Km, लोअर द Km मायकेलिस व्हॅल्यू जर कमी असेल तर ग्रेट इज द अफिनिटी, ग्रेटर इज द अफिनिटी. जर मायकेलिस कॉन्स्टंट जर कमी असेल तर अफिनिटी ही जास्त असते. लोअर द व्हॅल्यू ऑफ Km, ग्रेटर इज द अफिनिटी ऑफ enzyme for the substrate. Okay, so an enzyme reaching with more than one substrate possesses the different affinities. Okay, म्हणजे आता पहा, म्हणजे या ठिकाणी एक एन्झाईम, ओके, तो वेगवेगळ्या सबस्ट्रेटला, म्हणजे काही काही एन्झाईम्स असतात जे वेगवेगळ्या सबस्ट्रेटवर ऍक्ट करतात. तर या ठिकाणी मग एखादा एन्झाईम त्याच्या वेगवेगळ्या सबस्ट्रेटला वेगवेगळी अफिनिटी त्या ठिकाणी दाखवू शकतो. So an enzyme reaching with more than one substrate possesses different affinities with the different substrates. Okay, जसं आता एक्झाम्पल पहा की प्रोटीएजेस नावाचे जे एन्झाईम्स आहेत, तर या ठिकाणी इट ऍक्ट ऑन व्हरायटी ऑफ प्रोटीन्स. ऍक्ट ऑन व्हरायटी ऑफ प्रोटीन्स. ओके, तर या ठिकाणी त्याच्यामुळे काय होतं? देअरफॉर Km of protease varies according to substrate. Varies according to सबस्ट्रेट. प्रत्येक वेगवेगळ्या सबस्ट्रेटची त्याची अफिनिटी ही वेगवेगळी दाखवते. ओके, देन एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन, फोर्थ फॅक्टर. एन्झाईम concentration. Enzyme concentration. So to study the effect of enzyme concentration on enzyme activity, we must consider a reaction in which the concentration of substrate is in excess. Okay, जर आपल्याला एन्झाईम ऍक्टिव्हिटी जर आपल्याला या ठिकाणी पाहिजे असेल तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट सुद्धा कसं असलं पाहिजे? एक्सेस. द रिएक्शन मस्ट बी इंडिपेंडंट ऑफ द सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे सबस्ट्रेट किती आहे हे याच्यावर काहीच परिणाम होत नाही. एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर रिएक्शन रेट हा जास्त असतो. सो ॲट दिस पॉइंट, as the enzyme is saturated with the substrate, the rate of reaction will be maximum. Okay, and so the product form will be directly proportional. Okay, so when the substrate is in excess, the reaction must be independent of the substrate concentration. सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन म्हणजे किती सबस्ट्रेट असू द्या, एन्झाईम भरपूर आहे, रिएक्शनचा रेट हा भरपूर आहे. At this point, as the enzyme is saturated with substrate, the rate of reaction, that is velocity, it will be the maximum. Okay, and so the product form, it will be directly proportional. म्हणजे as the enzyme increases, rate of reaction increases, number of products increases. Okay, म्हणजे enzyme concentration increases, rate of reaction increases. Directly proportional.
so there is a directly proportional relationship. If the enzyme concentration doubled, okay, and the substrate is also in excess, the rate of reaction it should also be double. Okay, the enzyme double, and substrate excess. Rate of reaction double. Okay, rate of reaction also get doubled. So because now we have twice the amount of saturated enzyme. म्हणजे यावेळेस काय होतं की एन्झाईमचं सॅच्युरेशन हे जास्त असतं. दिस मीन दॅट द एनी चेंज इन अमाउंट ऑफ प्रोडक्ट फॉर्म ओव्हर द स्पेसिफाईड पिरियड ऑफ टाइम विल बी डिपेंड अपॉन द लेवल ऑफ एन्झाईम प्रेझेंट. ओके, किंवा थोडक्यात आपण असं म्हणू शकतो द रेट ऑफ रिएक्शन ऑन द फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट डिपेंड्स अपॉन the concentration of the enzyme. As the concentration of enzyme increases, the rate of reaction is also increases. Okay. आता या ठिकाणी इथे आपण एक ग्राफ काढू पहा. ओके, आता या ठिकाणी इकडे काय प्रोडक्ट रिएक्शन झाल्यानंतर काय तयार होतं, प्रोडक्ट तयार होतं. ओके, आता इकडे जे आहे ते एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन. ओके, सो वेलोसिटी वर्सेस एन्झाईम. ओके, हा जो ग्राफ आहे वेलोसिटी वर्सेस एन्झाईम. आता या ठिकाणी ते काय होतं पहा, देयर इज नो एन्झाईम रिएक्शन रेट इज स्लो. when there is one time one enzyme, rate of reaction increases. When the rate enzyme doubled, so 2x rate of reaction again increases. Okay, rate of reaction also increases. So velocity versus enzyme. So as the enzyme concentration increases, the rate of reaction increases, number of products also increases. Okay, जर आपण या ठिकाणी वेलोसिटी वर्सेस एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन या ठिकाणी काढला ग्राफ, दुसरा ग्राफ काढू आपण. Velocity and here enzyme concentration. Okay, आता the amount of enzyme present in a reaction, it is measured by the activity it is catalyzed. Okay, म्हणजे किती या ठिकाणी ऍक्टिव्हिटी त्याने कॅटलाइज केली त्याच्यावर एन्झाईम रिएक्शन जी येते त्या ठिकाणी अवलंबून असतं. तर रिएक्शन इन अ फिगर, आता या ठिकाणी ही जी रिएक्शन आहे पहा, reaction in a figure it is the zero order. Okay, this zero order reaction त्या ठिकाणी. The reaction in which the rate of reaction is independent of the substrate concentration and is equal to the constant K. इतकं K हा आपण मगाशी Kmax काढला होता ना, तर त्याच्याशी इक्वल त्या ठिकाणी enzyme concentration rate of reaction it is equal to the concentration constant K. Okay, so formation of product it is proceed in a linear proportion. The formation of product it is in a linear proportion. म्हणजे addition of more substrate it does increase the rate of enzyme activity. म्हणजे जितकं enzyme concentration वाढत जातं आणि excess मध्ये substrate concentration वाढत जातं तसं rate of reaction हा वाढत जातो. It is in a linear manner. Okay. So the final equilibrium concentration of product will be identical in each case. Okay, दोन्ही केस मध्ये. So equilibrium it will be reaches at the slower rate. Okay, equilibrium it reaches at the slower rate. In the assay with the lower amount of enzyme. जर enzyme चा amount कमी असेल तर त्या ठिकाणी equilibrium हे slowly त्या ठिकाणी भेटतं. तर या ठिकाणी so it is the factors which affects the enzyme concentration, enzyme activity. Okay.
आता एन्झाईम इनहिबिटर्स. Enzyme inhibitors. So enzyme catalyzes reaction. It can be inhibited by the four ways. Okay. Enzyme catalyzes reactions. It can be inhibited by four ways. चार प्रकारे एन्झाईमची रिएक्शन इनहिबिट केली जाऊ शकते. आता या ठिकाणी पहिली पहा. तर या ठिकाणी पहिली कशा तऱ्हेने इनहिबिट केली जाते? बाय द कॉम्पिटिटिव्ह इनहिबिटेशन. कॉम्पिटिटिव्ह इनहिबिटेशन. इनहिबिट होणे म्हणजे स्टॉप होणे किंवा बंद पडणे रिएक्शन. तर ऍक्टिव्हिटी ऑफ एन एन्झाइम इट मे बी रिड्यूस्ड or inhibited in presence of the substance, okay, that resembles the substrate in its molecule structure. आता कॉम्पिटिटिव्ह इनहिबिटेशन मध्ये काय होतं पहा. the substances म्हणजे इनहिबिटर्स resembles as like the substrate. हे सबस्ट्रेट सारखेच त्या ठिकाणी असतं. Okay, they resembles as like the substrate, okay, in its molecular structure. So such substrates which are such substances, they are known as the competitive inhibitors. Okay, म्हणजे हे जे आहेत, तर या ठिकाणी हे जे आहेत हे सबस्टन्सेस ज्याला आपण इनहिबिटर्स म्हणतो, जे काय करतात, हे एन्झाईम रिएक्शन इनहिबिट करतात, जे सबस्ट्रेट सारखेच त्या ठिकाणी असतात दिसायला, त्याला म्हणायचं कॉम्पिटिटिव्ह इनहिबिटर्स. ओके, दे आर इट इज नोन ॲज कॉम्पिटिटिव्ह इनहिबिटर्स. ओके, त्याला कॉम्पिटिटिव्ह इनहिबिटर्स असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. सो इन दिस केस द कॉम्पिटिटिव्ह इनहिबिटर मॉलिक्यूल दे कॉम्पिट विथ द सबस्ट्रेट. आता इथे काय होतं की एन्झाईम बरोबर सबस्ट्रेट आणि त्याबरोबर हे इनहिबिटर्स पण. ओके, दोघं इनहिबिटर्स आणि सबस्ट्रेट हे दोघांचं जे ऍक्टिव्ह साईट मध्ये बसायचं, जे फिट होण्याचं जे हे असतं साईट, तर ते कसे असते एक्झॅक्टली सिमिलर. ओके, आता एक्झॅक्टली सिमिलर असल्यामुळे काय होतं, ते दिस इनहिबिटर्स दे कॉम्पीट विथ द सबस्ट्रेट. ओके, सो इनहिबिटर्स कॉम्पीट विथ सबस्ट्रेट. कारण दोघंही सारखेच आहेत दिसायला, तर ते एकमेकाला त्या ठिकाणी काय करतात, कॉम्पीट करतात. तर इनहिबिटरला म्हणायचं आय, ओके, आणि सबस्ट्रेटला म्हणायचं यस. ओके, एन्झाईमला म्हणायचं ई, एन्झाईमला म्हणायचं ई. ओके, आता या ठिकाणी काय होतं पहा, when enzyme reacts with the substrate, enzyme substrate complex is formed. आपण की लॉग सिस्टीम मध्ये पाहिलं की एन्झाईम आणि सबस्ट्रेट जेव्हा एकमेकाला रिॲक्ट होतात, इट प्रोड्युसेस एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स. then there is the binding reaction, then there is the stress is developed and then it produces the product. ओके, आणि प्रोडक्ट तयार झाल्यावर त्यांचं कॉन्फिगरेशन वेगळं असतं, स्ट्रक्चर वेगळं असतं, ते त्या ठिकाणी एन्झाईम मधून मोकळे होतात आणि एन्झाईम फ्री होतात. ओके, पुढच्या रिॲक्शनसाठी. आता या ठिकाणी हे काय करतात पहा, हे जे आय आहे, आय म्हणजे इनहिबिटर, तर इन्स्टेड ऑफ ES कॉम्प्लेक्स दे प्रोड्युसेस EI कॉम्प्लेक्स. म्हणजे एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार व्हायच्या ऐवजी एन्झाईम इनहिबिटर कॉम्प्लेक्स तयार होतो. ओके, कारण सबस्ट्रेटच्या ऐवजी इनहिबिटरच त्या ठिकाणी फिट होतात. ओके, आणि मग त्या ठिकाणी इन्स्टेड ऑफ ES कॉम्प्लेक्स EI कॉम्प्लेक्स इज प्रोड्यूस. ओके,
आता या ठिकाणी असं झाल्यामुळे एन्झाईम कॅनॉट टेक पार्ट इन कॅटलायझिंग द चेंज ऑफ सबस्ट्रेट. ओके, कारण सबस्ट्रेट तिथे लॉकच नाहीये, त्याच्यामुळे त्या ठिकाणी ते एन्झायमॅटिक रिएक्शन, ते कॅटॅलिटिक रिएक्शन मध्ये एन्झाईम पार्ट घेऊ शकत नाही. ओके, आणि ते प्रोडक्ट तयार होत नाही कारण तो सबस्ट्रेट नाही. ओके, आणि आपल्याला माहिती आहे एन्झाईम दे आर सबस्ट्रेट स्पेसिफिक. आणि मग अशा वेळेस काय होतं की पर्टिक्युलर एन्झाईमला पर्टिक्युलर सबस्ट्रेटला पर्टिक्युलर एन्झाईम असतो, पण आता इथे इनहिबिटरनेच लॉक केले, त्याच्यामुळे प्रोडक्ट तयार होत नाही. ओके, आणि मग काय होतं की तो एन्झाईम परमनंटली इनहिबिट केला जातो. परमनंटली त्या ठिकाणी ते एन्झाईम इनहिबिटर लॉक तसंच राहतं, तो प्रोडक्ट तयार होत नाही, एन्झाईम मोकळा होत नाही, आणि मग त्याच्यामुळे काय होतं की तो एन्झाईम इनॲक्टिवेट होतो. आता पहा एक एक्झाम्पल आपण इथे पाहू. आता या ठिकाणी हा जो आहे सक्सिनिक डिहायड्रोजिनेज नावाचा एन्झाईम. सक्सिनिक डिहायड्रोजिनेज. आता इथे पहा आता हा जो आहे हा मॅलोनिक ऍसिड. हा काय आहे मॅलोनिक ऍसिड. आणि इथे पहा हा आहे सक्सिनिक ऍसिड. आता हा जो सक्सिनिक ऍसिड आहे हा ओरिजिनल सबस्ट्रेट, हा ओरिजिनल सबस्ट्रेट. ओके, आता याने इथं फिट व्हायला पाहिजे. या सक्सिनिक डिहायड्रोजिनेजचे ही जी ऍक्टिव्ह साईट आहे, त्या ऍक्टिव्ह साईट मध्ये हा फिट झाला की मग त्या ठिकाणी एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार होईल, आणि काय तयार होईल, प्रोडक्ट तयार होईल. आणि पण मॅलोनिक ऍसिड याचा सुद्धा या ठिकाणी हा चौकोन याच्यासारखाच आहे. ओके, हे ऍक्टिव्ह साईट सारखाच त्या ठिकाणी मॅलोनिक ऍसिडचा पण. आता या ठिकाणी इथे काय होतं पहा, एन्झाईमची ही जी ऍक्टिव्ह साईट आहे, हे ऍक्टिव्ह साईट ही. ओके, आता या ठिकाणी कशाने ब्लॉक होते पहा. पहा आता इथं काय झालं, सबस्ट्रेट प्लस इनहिबिटर कॉम्प्लेक्स and the succinate agreement and reduce. सक्सिनेट तसाच फ्री राहिला, जो सबस्ट्रेट आहे. ओके, हा जो आहे हा सक्सिनेट, हा काय, हा सबस्ट्रेट आहे. हा सबस्ट्रेट आहे, आणि हा मॅलोनिक ऍसिड काय आहे, इनहिबिटर. इनहिबिटर. आता इथे काय झालं, सबस्ट्रेटच्या ऐवजी इनहिबिटरच त्या ठिकाणी लॉक झाला. ओके, आणि सबस्ट्रेट काय झाला, इट इज अनयूज. सबस्ट्रेट जो आहे तो अनयूज झाला. आता या ठिकाणी इथे काय झालं, एन्झाईम गेट लॉक. एन्झाईम गेट लॉक बाय इनहिबिटर. आता इनहिबिटर मुळे लॉक झाल्यामुळे काय होतं, डिॲक्टिव्हेटेड इनहिबिटेड.
एन्झाईम ऍक्टिव्हिटी इनहिबिटेड. एन्झाईम ऍक्टिव्हिटी इनहिबिटेड. आता इथे काय झालं पहा, हे दोघे एकमेकाला कॉम्पीट करतात. ओके, हे दोघंही एकमेकाला कॉम्पीट करतात त्याच्या ऍक्टिव्ह साईटसाठी, एन्झाईमच्या ऍक्टिव्ह साईटसाठी. ओके, म्हणून याला काय म्हणायचं, कॉम्पिटेटिव्ह इनहिबिटर. आता दुसरा पहा, दुसरं इनहिबिशन, एन्झाईम इनहिबिटर, नॉन कॉम्पिटेटिव्ह इनहिबिटर. Non-competitive inhibitor. Non-competitive inhibitor. ओके, आता या ठिकाणी हे नॉन कॉम्पिटिटिव्ह इनहिबिटर पहा. आता या ठिकाणी हा काय करतो, तर या ठिकाणी डू नॉट पॉजेस एनी स्ट्रक्चरल सिमिलॅरिटी. ओके, डू नॉट पॉजेस एनी स्ट्रक्चरल सिमिलॅरिटी. कुठेही स्ट्रक्चरल सिमिलॅरिटी नाहीये. ओके, बट इट डज नॉट बाइंड टू द ऍक्टिव्ह साइट. ओके, किंवा इट डू नॉट बाइंड टू ऍक्टिव्ह साइट. हा ऍक्टिव्ह साइटला त्या ठिकाणी बाइंड होत नाही. मग इट इज अटॅच ॲट सम अदर साइट ऑफ द एन्झाईम, but attached at some other site. दुसऱ्याच कुठेतरी तरी भागामध्ये त्या ठिकाणी तो चिकटवतो. These inhibitors, they are known as the poisons. Are known as poisons. विष जे असतात तर ते नॉन कॉम्पिटिटिव्ह इनहिबिटर्स म्हणून काम करतात. तर या ठिकाणी काय होतं पहा, सच इनहिबिटर्स दे आर हेवी मेटल आयन्स like Ag+2 or Ag+2 mercury, cyanide, iodoacetamide, etc. Okay, poisons like Ag+2, cyanide, नंतर iodoacetamide, असे हे जे वेगवेगळे, तर या ठिकाणी हे वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी असतात. तर या ठिकाणी याला म्हणायचं की पॉइजन्स किंवा नॉन कॉम्पिटिटिव्ह इनहिबिटर्स. सच इनहिबिटर्स दे आर द हेवी मेटल्स. ओके, किंवा मग या ठिकाणी पॉइजन्स असतात. सो दस द नॉन कॉम्पिटिटिव्ह इनहिबिटर सबस्ट्रेट द बाइंडिंग साइट टेक्स प्लेस. ओके, बट नो प्रोडक्ट्स आर फॉर्म. म्हणजे याला काय होतं, सबस्ट्रेट जे आहे ते एन्झाईमच्या ऍक्टिव्ह साइटला बाइंड होतं, पण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये फिट होत नाही म्हणून त्या ठिकाणी काय होतं, कारण त्याची ऍक्टिव्ह साइट डिस्टर्ब झालेली असते. कारण दुसऱ्या ठिकाणी जाऊन हा प्रोडक्ट, हा जो केमिकल आहे, पॉइझन आहे, हा चिटकलेला असतो, त्याच्यामुळे त्याचं थोडंसं डिफॉर्मेशन होतं एन्झाईमचं. त्याच्यामुळे हा एन्झाईम सबस्ट्रेट एन्झाईम मध्ये अटॅच होऊ शकत नाही. ओके, आणि मग त्यावेळेस काय होतं, एन्झाईम इनहिबिट होतो. ओके, आता इथे पहा, हा एन्झाईम. ओके,
पहा हे एन्झाईम मध्ये हा सबस्ट्रेट कसा बसला, फिट बसला. ओके, तर सबस्ट्रेट फिटेड इन ऍक्टिव्ह साइट. ऍक्टिव्ह साइट मध्ये तो फिट बसला. ओके, हा काय आहे, एन्झाईम मॉलिक्यूल. हा एन्झाईम मॉलिक्यूल. ओके, आता इथे काय झालं पहा, दुसऱ्या केसमध्ये या ठिकाणी इथे हा इनहिबिटर अटॅच झाला. इनहिबिटर, त्याच्यामुळे आता पहा हा सबस्ट्रेट जरी आला जरी त्या ठिकाणी सबस्ट्रेट आला तरी तो त्या ठिकाणी फिट होत नाही, कारण हे डिफॉर्मेशन झाले, याचे आकारच बदललाय. कारण हा इनहिबिटर मॉलिक्यूल काय केलाय, इट इज इनहिबिटर अटॅच टू एन्झाईम. इनहिबिटर या ठिकाणी एन्झाईमला अटॅच झाला. ओके, तर याने कॉम्पिटिशन केली का ऍक्टिव्ह साइटची, नाही, दुसऱ्याच बाजूला अटॅच झालाय, पण तरी ते एन्झाईमचं स्ट्रक्चरच बदलून गेलं आणि त्याच्यामुळे सबस्ट्रेट फिट बसू शकत नाही. फिट बसू शकत नसल्यामुळे रिॲक्शन होत नाही. ओके, so it is known as the enzyme in non-competitive inhibitor. आता एक्झाम्पल जर आपण या ठिकाणी पाहिलं तर आपण काय म्हणतो, सायनाइड लावलं की लगेच माणसं मरतात. सायनाइड किल्स अँड ॲनिमल्स. ओके, तर या ठिकाणी सायनाइड कसे या ठिकाणी होतात, तर सायनाइड्स इनहिबिट सायनाइड काय करतात, इनहिबिट सायटोक्रोम ऑक्सिडेज. सायटोक्रोम ऑक्सिडेज जे आहे, जे रेस्पिरेशन साठी गरजेचे, एसेन्शियल फॉर रेस्पिरेशन, तर त्या ठिकाणी ते काय करतात, त्याला ब्लॉक करून, त्याला असे इनॅक्टिव्ह करून टाकतात. तर मग या ठिकाणी ते सबस्ट्रेटचे सारखे नसतात, तरी पण एन्झाईमला इनॅक्टिव्ह करतात, रेस्पिरेशनच होत नाही, एनर्जी शरीरामध्ये नाही, तर या ठिकाणी माणसाची किंवा ॲनिमलची डेथ होते. ओके, तर या ठिकाणी अशा पद्धतीने ते नॉन कॉम्पिटिटिव्ह इनहिबिटर्स काम करतात. ओके, देन थर्ड काय, ॲलोस्टेरिक मॉड्युलेशन और फीडबॅक इनहिबिशन. ॲलोस्टेरिक मॉड्युलेशन और फीडबॅक इनहिबिशन. ओके, आता या ठिकाणी काही एन्झाईम्स मध्ये काय असतं, सम एन्झाईम्स पोजेस टू सेपरेट साइट्स. ओके, टू सेपरेट साइट्स and active substrate binding site and the modifier site. Okay, enzymes contain two sites. कोणते दोन साइट्स असतात, एक म्हणजे सबस्ट्रेट बाइंडिंग साइट, सबस्ट्रेट बाइंडिंग साइट आणि दुसरा मॉडिफायर साइट.
मॉडिफायर साइट. आता ही जी मॉडिफायर साइट असतात याला म्हणतात ॲलोस्टेरिक साइट. जी मॉडिफायर साइट आहे तिलाच म्हणतात ॲलोस्टेरिक साइट. ओके. आता या ठिकाणी हे मॉडिफायर जे आहे when it bind with the enzyme at the allosteric site, it may affect the conformation at the active site. Okay. म्हणजे या ठिकाणी when modifier attached to enzyme, okay, it attached to the enzyme, it may affect the conformation at the active site. It affects conformation at active site. म्हणजे या ठिकाणी ऍक्टिव्ह साईटचे तिथलं कन्फर्मेशनच त्या ठिकाणी बदलून जातं. जसं नॉन कॉम्पिटेटिव्ह मध्ये आपण बघितलं तिथे साईट ऍक्टिव्ह साईटच बदलून जाते, तसं हे त्या ठिकाणी काय होतं त्याचं कन्फर्मेशन बदलतं. जेव्हा मॉडिफायर अटॅच होतो कन्फर्मेशन बदलतं. ओके. आणि त्याच्यामुळे काय होतं इट ब्लॉक इट्स कॅटॅलिटिक ability. त्याची कॅटॅलिटिक एबिलिटीज त्या ठिकाणी तो काय करतो ब्लॉक करून टाकतो. ओके. तर या ठिकाणी अशा प्रकारचे जे एन्झाईम्स आहेत दे हॅव द ॲलोस्टेरिक साइट्स किंवा या ठिकाणी मॉडिफायर साइट्स असतात त्याला म्हणायचं ॲलोस्टेरिक एन्झाईम्स. Such enzymes are allosteric enzymes. अशा एन्झाईम्सला ॲलोस्टेरिक एन्झाईम्स असं या ठिकाणी म्हटलं जातं. तर या ठिकाणी मेजॉरिटी ऑफ द एन्झाईम्स इन्व्हॉल्व इन द मेटाबॉलिक पाथवे. आता आपल्याला माहिती आहे प्लांटमध्ये खूप सारे मेटाबॉलिक पाथवे होतात. तर या ठिकाणी ते मेटाबॉलिक पाथवेमध्ये असलेले सर्व एन्झाईम्स जे आहेत तर त्या ठिकाणी मोस्ट ऑफ द मेजॉरिटी ऑफ द एन्झाईम्स इन द मेटाबॉलिक पाथवे they are the allosteric enzymes. Okay. So most of the metabolic pathway enzymes are allosteric enzymes. आता हे कसं काम करतात पहा ॲज इन द फीडबॅक इनहिबिशन. कसं काम करतात फीडबॅक इनहिबिशन. तर कसं फीडबॅक इनहिबिशन कसं इन सच एन्झाईम द प्रोडक्ट ऑफ अनदर एन्झाईम. म्हणजे आधीचा जो एन्झाईम असतो आधीच्या त्या मेटाबॉलिक पाथवे मधला आधीचा जो प्रोडक्ट असतो जसं आता सिट्रेट आयसोसिट्रेट तर त्या ठिकाणी जो सिट्रेट आहे तो पहिला एन्झाईम आणि दुसरा त्या ठिकाणी तिथे लागणारा एन्झाईम आणि दुसरा आयसोसिट्रेट. तर या ठिकाणी किंवा मग आपण क्रेब सायकल पाहिले सक्सिनेट त्याच्यानंतर आयसोसिट्रेट सक्सिनेट वगैरे हे जे वेगवेगळे आहेत. ओके. तर त्या ठिकाणी आधीचा जो आहे तर तो त्या ठिकाणी काय करतो पहा एन्झायमॅटिक रिएक्शन ते ब्रॉट अबाउट बाय द एंड प्रोडक्ट. ओके. म्हणजे या ठिकाणी काय होतं in such enzymes the product of another enzyme in the chain it acts as a modulator substance. म्हणजे आधीच्या चेनच्या आधीच्या टप्प्यातला जो एन्झाईम असतो आधीच्या प्रोडक्टचा तर तो एन्झाईम मॉड्युलेटर म्हणून त्या ठिकाणी काम करतो किंवा तो जो प्रोडक्ट आहे एंड प्रोडक्ट तर तो मॉड्युलेटर म्हणून काम करतो आणि इट इन्क्रीजेस और डिक्रीजेस देअर एन्झाईम ऍक्टिव्हिटी. ओके. सच टाइप ऑफ इनहिबिशन. ओके. Such type of inhibition in the enzymatic reaction it is brought about the end product. म्हणजे एंड प्रोडक्ट जो आहे तयार झालेला म्हणजे सिट्रेट आयसोसिट्रेट तर तो जो आधीच्या सिट्रेटचा एन्झाईम आहे तो आयसोसिट्रेटच्या एन्झाईमला काय करतो त्या ठिकाणी तो ब्लॉक करून टाकतो. ओके. म्हणजे आधीचा जो एंड प्रोडक्ट आहे सिट्रेट हा कशाला आयसोसिट्रेटच्या एन्झाईमला ब्लॉक करून टाकतो. म्हणजे एंड प्रोडक्ट त्या ठिकाणी काय करतो इनहिबिशन करून आणतो मॉड्युलेटरचं काम करतो म्हणून याला काय म्हणायचं फीडबॅक
inhibition. Okay, so end product of earlier enzyme act as modulator. Act as modulator. Okay, म्हणून या ठिकाणी याला so it is known as feedback inhibition. Feedback inhibition. Okay, feedback inhibition. For example, hexokinase. Okay, for example, hexokinase. हा hexokinase नावाचा एन्झाईम हा काय करतो? It convert glucose into glucose 6 phosphate. Glucose into glucose 6 phosphate. Okay, glucose 6 phosphate मध्ये त्याचं कन्वर्जन करतो. आता या ठिकाणी the end product of this reaction म्हणजे कोण आहे? glucose 6 phosphate. ओके, कारण हेक्सोकायनेजने काय केलं? ग्लुकोजचं कन्वर्जन ग्लुकोज 6 phosphate मध्ये केलं. तर हा ग्लुकोज 6 phosphate काय करतो? इट कॉजेस ॲलोस्टेरिक इनहिबिशन. ओके, तर हा हेक्सोकायनेजला काय करतो? ब्लॉक करून टाकतो. हा ग्लुकोज 6 phosphate काय करतो? ब्लॉक्स हेक्सोकायनेज. म्हणजे हेक्सोकायनेज नावाचा एन्झाईमने ग्लुकोजचं कन्वर्जन ग्लुकोज 6 phosphate मध्ये केलं की तो जो प्रोडक्ट आहे तोच त्या एन्झाईमला डिॲक्टिव्हेट करून टाकतो. ओके, मॉड्युलेटर बनून. तर या ठिकाणी याला म्हणायचं फीडबॅक, म्हणजे प्रोडक्टनीच त्या एन्झाईमला डिॲक्टिव्हेट करणे, याला म्हणायचं फीडबॅक इनहिबिशन. ओके, आता या ठिकाणी पाहायचं एक फिगर करते. ग्लुकोज. ओके, आता ग्लुकोजचं कन्वर्जन ग्लुकोज 6 phosphate. ओके, आता याच्यामध्ये ATP त्या ठिकाणी युटिलाइज होते. ATP युटिलाइज होतो, इट कन्वर्ट इनटू ADP. ओके, सो इथे आता एन्झाईम कुठला येतो? हेक्सोकायनेज. पहा, हेक्सोकायनेज. मग हा जो ग्लुकोज 5 phosphate आहे, 6 phosphate आहे, हाच परत त्या ठिकाणी काय करतो? इट ब्लॉक हेक्सोकायनेज. हेक्सोकायनेजला काय करतो? ब्लॉक करतो किंवा इनहिबिट करतो ॲज अ मॉड्युलेटर. मॉड्युलेटर म्हणून काम करतो आणि इनहिबिट करतो. तर या ठिकाणी याला म्हणायचं फीडबॅक इनहिबिशन. ओके, इट इज नोन ॲज फीडबॅक इनहिबिशन. म्हणजे एंड प्रोडक्टच त्या एन्झाईमला डिॲक्टिव्हेट करून टाकतो. त्यानंतर या ठिकाणी पुढचं जे चौथा प्रकार आहे तर डिनेचरेशन ऑफ प्रोटीन. इनहिबिशनचा चौथा जो प्रकार आहे तो डिनेचरेशन ऑफ प्रोटीन. Protein's denaturation. Okay, so the enzymes they are made by the protein, so at very high temperature they get denatured. High temperature proteins get denatured. Okay, proteins get high temperature proteins get denatured. आता या ठिकाणी हाय टेम्परेचरला काय होतं पहा, तर इनहिबिशन ऑकर बिकॉज द कॉन्फिगरेशन ऑफ प्रोटीन इट इज लॉस्ट. म्हणजे प्रोटीनचं कॉन्फिगरेशन लॉस्ट होतं किंवा इन्क्रीज इन टेम्परेचर इट इन्क्रीजेस द बॉन्ड लेंथ. मग त्या अमिनो ॲसिड्स मधली जी बॉन्ड लेंथ जी आहे ती वाढते. अमिनो ॲसिड ती बॉन्ड लिमिट जी आहे ती किंवा बॉन्डची लेंथ सर्टन लिमिट पर्यंत वाढते आणि त्यानंतर ब्रेक होते. ओके, आणि त्याच्यामुळे काय होतं की या ठिकाणी चेंजेस फिजिकल कॉन्फिगरेशन.
It changes the physical configuration of the enzyme. Okay, so the enzyme is not able to catalyze. So it is the inhibition by means of due to the denaturation. तर या ठिकाणी अशा पद्धतीने कॉम्पिटेटिव्ह इनहिबिटर, नॉन कॉम्पिटेटिव्ह इनहिबिटर, ॲलोस्टेरिक एन्झाईम्स किंवा फीडबॅक इनहिबिशन आणि चौथं डिनेचरेशन ऑफ द प्रोटीन. आणि फॅक्टर्स अफेक्टिंग मध्ये कुठले पाहिले? पीएच, टेम्परेचर, सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन, एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन. इथे हा एन्झायमॉलॉजीचा चॅप्टर संपतो. आय होप तुम्हाला हा चॅप्टर लक्षात आला असेल. थँक्यू व्हेरी मच.